काय नाव तुझं? चेतन राठोड. आपला दोडकी. दोडकी. केव्हापासून लावलाय फॉर्म? हे जवळपास 1 वर्ष झाला आता. अच्छा अच्छा, 1 वर्ष. त्याचा काही फायदा वगैरे झाला का मग? फायदा तर सध्या नियोजन व्यवस्थित नव्हतं तर अजून तर काही नाही. हां हां. पण सध्या आता मालूम पडेल आता वर्षी यंदा. अच्छा, बकरे मग कुठून आणले मग? हे बकऱ्या मार्केट. कळमेश्वरवरून. अच्छा आपला मदिना गोट फार्म अच्छा अच्छा, बढिया. तिथून आणलेले आहे. मग याच्यातले काही विकले आहेत का मग? याच्यातले 2 बोकडे विकले आहे. अच्छा, काही म्हणजे आहेत विक्री हो जोगती हो पण हो. आहेत. वेळेवर लसीकरण वगैरे तुम्ही करता? व्यवस्थित चालू राहते. लसीकरण हो, डॉक्टर लोक लसीकरण. येतात हो. आणि बढिया. सुंदर फार्म लावला यांनी. आणि हे चांगल्या जातीचे बोकड या हा ठिकाणी. मालवा जातीचा आहे. हा मालवा जातीचा तो. हा पण मला मालूम नव्हता. हां हां माहित नव्हतं. हां ते आमच्या राजस्थानचे एक मित्र आहे. हां. त्यांना सांगितलं का मालवा जातीचा आहे म्हणून. अच्छा याचं वेट गेन आणि हाईट वगैरे म्हणजे बाकीच्या कार्डापेक्षा हां. लवकर हे होते. अच्छा, हो. सुंदर बकरा आहे. याचं वेट सध्या किती असेल? सध्या जवळपास याचं 70-75 तर नाही आहे पण आहे. अच्छा 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 अच्छा. आणि हे बाकीचे मग? हे बाकीचे सगळे क्रॉस मालवा आणि हे क्रॉस मधून आहे. अच्छा अच्छा अच्छा, सुंदर. हे मालवा तोतापुरी. काही बच्चे पण आहेत. आपले 2-3 गावरानी आहेत. गावरानी. हो. मग याला काय खाद्य देता? खाद्य चराई राहते आणि संध्याकाळी चरून आल्यावर ढेप आणि दाणा राहते. अच्छा, काही मिनरल मिक्सचर वगैरे? त्याच्यामध्ये मिनरल मिक्सचर टाकतो ना संध्याकाळी. संध्याकाळी फक्त. अच्छा, म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांकरता फार चांगला आहे. सध्या तर चांगला आहे ना? म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांनी असे जर काही फॉर्म टाकले. हो हो. म्हणजे शेती आहे आपल्याकडे, शेतीला समजून असं जोडधंदा. हो. शेतीला जोडधंदा हो म्हणून. हो. आणि कसं चारणाराला पोरगा पण आहे आपल्याकडं. हा. व्यवस्थित चारते. मी राहिलो लक्ष वगैरे देते. अच्छा. कधी मी समजा राहिलो नाही हा. तर डॉक्टरला फोन करून देते, बोलून घेते. अच्छा 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 अच्छा. डॉक्टरना हे करून देतात ते. अच्छा, डॉक्टर काटोलून येतात? हो येतात ना. अच्छा. मी समजा असलो नसलो तर म्हणजे लक्ष देऊन देते. हा. अरे बाबा, काय नाव तुझं बेटा? मंगेश. अच्छा, छान. सुंदर फॉर्म यांनी केला आणि व्यवस्था केलेली आहे. आणि याला इथे चाऱ्याची पण एक पॉट त्यांनी तयार करून ठेवलेला आहे. चांगली व्यवस्था इथे. पाण्याची पण आहे, चाऱ्याची पण आहे. सुंदर व्यवस्था केलेली आहे. इथे जवळजवळ 30-40 बकऱ्या यांच्याकडे आहेत. आणि या शेळ्यांचा हा बिझनेस करतात मिस्टर चेतन. हे घुबडीचे राहणारे आहेत. सॉरी, दोडकीचे राहणारे आहेत. आणि चांगला फार्म यांनी तयार केलेला आहे. तिथे सुशिक्षित बेरोजगारांकरता एक चांगलं उदाहरण या ठिकाणी यांनी तयार केलेलं आहे. धन्यवाद.